आकाशवाणी. स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगभरात कोरोनाचा कहर कायम. बाधितांची संख्या 3,70,00,000पेक्षा अधिक. देशात काल दिवसभरात 82,000पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त. रुग्ण बरे होण्याचा दर 85.81%. महिला सुरक्षेसंबंधी केंद्राकडून राज्यांना नवे दिशानिर्देश जारी. आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा बलांबरोबर झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार. आता सविस्तर बातम्या. जगभरातील कोरोनाचा प्रकोप अद्याप थंडावलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगातील विविध देशांमध्ये मिळून आजमितीला कोरोना बाधितांची संख्या 3,70,00,000पेक्षा अधिक असून 10,72,000 लोकांचा कोविड-19मुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 2,78,00,000 कोविडग्रस्त नागरिक पूर्णपणे बरे झाले आहेत. युरोपीय देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक असून ब्रिटन, रशियासारख्या देशांनी कोविड नियंत्रणासाठी सार्वजनिक कार्यक्रम आणि उपक्रमांवर बंदी घालण्याचा विचार करावा अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या आरोग्य क्षेत्रातली भागीदारी अधिक बळकट करत भारतानं काल कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातलं महत्वाचं हत्यार म्हणता येतील असे N95 प्रकारचे 10,80,000 मास्क अमेरिकेच्या पेनसिल्वेनिया राज्यात फिलाडेल्फिया इथं पाठवले. फिलाडेल्फियाचे महापौर जिम केनी यांनी भारताला याविषयी विनंती केली होती. त्यानुसार हे मास्क पाठवण्यात आले आहेत. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी काल ट्विटरवर ही माहिती दिली आहे. फिलाडेल्फिया हे अमेरिकेतलं सर्वाधिक लोकवस्तीच्या शहरांपैकी एक असून तिथं कोविड-19 प्रतिबंधासाठी झटणाऱ्या आघाडीच्या कोविड योद्ध्यांना मास्कचा तुटवडा भासत असल्यानं या महापौरांनी 5 ऑक्टोबरला भारताला मास्क पुरवण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार अवघ्या 4 दिवसात भारतानं हे मास्क पुरवले असून त्यामुळे भारताची वाढती उत्पादन क्षमता आणि निर्यात क्षमता अधोरेखित होते असं अधिकृत सूत्रांनी म्हटलं आहे. यापूर्वीही भारतानं अमेरिकेला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनंतीवरून हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाचा पुरवठा केला होता. देशाचा कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर 85.81% झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. गेल्या 24 तासात 82,000पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकंदर 59,88,000 रुग्ण आतापर्यंत या आजारातून बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी दिली आहे. रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं बाधित रुग्ण दर सध्या 12.65% झाला आहे. देशातली बाधित रुग्णांची संख्या 8,83,000 इतकी आहे. गेल्या 24 तासात 73,272 नवीन रुग्णांची नोंद झाली. देशातली आतापर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या 69,79,000 झाली आहे. चाचणी, मागोवा आणि उपचार या केंद्र सरकारच्या त्रिसूत्रीनुसार रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ होऊन मृत्यूदरात घट होत आहे. देशातला कोविड-19चा मृत्यूदर सध्या 1.54% आहे. तो जगातला सर्वात कमी मृत्यूदर आहे. गेल्या 24 तासात कोविड-19मुळे 926 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या मृतांची संख्या 1,07,416 झाली आहे. गेल्या 24 तासात देशभरात 11,64,000हून जास्त कोविड नमुन्यांची चाचणी करण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या 25 तारखेला आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 70वा भाग आहे. या व्यासपीठामुळे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांची प्रेरणापूर्ण वाटचाल जाणून घ्यायला मदत होते. तसंच सामाजिक परिवर्तनासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या उपक्रम आणि योजनांबाबत चर्चा करता येते असं मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आपले विचार आणि कल्पना नमो ॲप किंवा माय GOV या खुल्या मंचावर पाठवाव्यात असं आवाहनही मोदी यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलवरही. केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महिला सुरक्षेसंबंधी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. महिलांबाबतचे गुन्हे कसे हाताळावेत याविषयीही यामध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्देशांनुसार कुठल्याही दखलपात्र गुन्ह्यामध्ये भारतीय दंडविधानाच्या गुन्हेगारी कलमान्वये प्राथमिक माहिती अहवाल नोंदवलेला असणं बंधनकारक आहे. कोणताही दखलपात्र गुन्हा किंवा महिलांवरील अत्याचाराच्या, लैंगिक शोषणाच्या घटना अशा स्वरूपाचा गुन्हा विशिष्ट पोलीस ठाण्याच्या परिक्षेत्राबाहेर घडलेला असेल आणि पोलिसांना त्याची माहिती मिळाली तरी त्याचा प्राथमिक माहिती अहवाल अथवा शून्य प्राथमिक माहिती अहवाल अर्थात 0 FIR नोंदवून घेण्याची मुभा भारतीय कायदा पोलिसांना देतो. त्याचा उपयोग पोलिसांनी करावा असं केंद्रीय गृह मंत्रालयानं आज जारी केलेल्या या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. कायद्यानं पोलीस यंत्रणेला इतके विविध अधिकार दिलेले असताना आणि अन्यायाला पायबंद बसावा म्हणून सरकार विविध उपाययोजना, क्षमता संवर्धनासाठीचे उपक्रम राबवत असताना त्यामध्ये हलगर्जीपणा होत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असं या सूचनांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. कोणत्याही गुन्ह्यांमध्ये पीडितांना न्याय मिळावा, विशेषतः महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करावेत. अशा घटनांची माहिती मिळाल्यास त्याविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करावी असे निर्देशही यामध्ये देण्यात आले आहेत. आज जागतिक स्थलांतरित पक्षी दिन आहे. या निमित्तानं भारतानं स्थलांतरित पक्ष्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा जाहीर केला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. स्थलांतरित पक्ष्यांचं संरक्षण आणि जतन करणं हे देशातील आर्द्र प्रदेश, पाणथळ क्षेत्र तसंच पक्ष्यांचे प्रदेशानुसार निर्माण झालेले प्राकृतिक अधिवास जपण्यासाठी उपयुक्त असून त्यामुळे स्वाभाविकपणे नैसर्गिक संरचना आणि पर्यावरणीय प्रणाली यांचंही संरक्षण होतं. याचा लाभ निसर्गातल्या इतर बाबींच्या संवर्धनासाठी होणार असल्याचं जावडेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तमिळनाडू सरकारनं शिक्षणाचा अधिकार योजना राज्यात राबवण्यासाठी 372 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मातृभाषेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं तमिळनाडूचे शिक्षण मंत्री के सेनकोटियन यांनी आज सकाळी इरोडे इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं. आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं एकत्र येणाऱ्या नागरिकांसाठी आणि धार्मिक कार्यक्रमांच्या संदर्भात बिहार सरकारनं मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. त्यानुसार मंदिरं आणि घरांमध्ये दुर्गापूजेचं आयोजन कुठल्याही विशेष सजावटीशिवाय करता येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रसाद वाटप, मेळे, दांडिया, गरबा आदी कार्यक्रमांच्या आयोजनाला मनाई करण्यात आली आहे. बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुका आणि वाल्मिकीनगर लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात प्रतिबंधित क्षेत्रात राजकीय सभा आणि त्या क्षेत्राबाहेर मोकळ्या जागांवर सभांचं आयोजन करण्यासंदर्भातही मानक कार्यपद्धती जारी करण्यात आली आहे. त्यानुसार सुरक्षित अंतर राखण्यासाठी 50% जागेचा वापर करता येणार आहे आणि जास्तीत जास्त 200 जणांना एकत्र यायला परवानगी देण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातल्या चिनीगाम इथं आज सकाळी सुरक्षा बलांबरोबर झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी मारले गेले. दहशतवादी लपलेल्या जागी चकमक अजूनही सुरू आहे. दहशतवाद्यांकडून M4 प्रकारच्या रायफल्स आणि काही पिस्तुलं हस्तगत करण्यात आली आहेत. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावरून सुरक्षा बलांनी शोध मोहीम सुरू केली होती. दुसऱ्या एका घटनेत पाकिस्तानी सैन्यानं जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यातल्या मनकोटे इथं आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा नियंत्रण रेषेचं उल्लंघन करत उखळी तोफा आणि बॉम्बगोळ्यांचा मारा केला. भारतीय सैन्यानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. सुमारे 4 तास ही चकमक सुरू होती असं संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी कर्नल देविंदर आनंद यांनी आकाशवाणीच्या प्रतिनिधीला सांगितलं. यामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. या वर्षात आतापर्यंत जम्मू काश्मीर भागात पाकिस्तानी सैन्यानं 1870 वेळा नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं आहे. दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी पाटणा इथं संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. गुरुवारी रात्री त्यांचं निधन झालं. काल संध्याकाळी त्यांचा पार्थिव देह पाटणा इथं आणण्यात आला आहे. आता काही वेळातच दिघा घाटावर त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात येतील. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जगभरात कोरोनाचा कहर कायम. बाधितांची संख्या 3,70,00,000पेक्षा जास्त. देशात काल दिवसभरात 82,000पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त. रुग्ण बरे होण्याचा दर 85.81%. महिला सुरक्षेसंबंधी केंद्राकडून राज्यांना नवे दिशानिर्देश जारी. आणि
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा बलांबरोबर झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहा, निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.